मागच्या वेळी सर्वांचा निरोप घेत असताना हिने मला लग्नाची मागणी घातली होती. ही म्हणजे माझं कॉलेजमधलं प्रेम. असं प्रेम की जे मी जरी व्यक्त करत नसलो तरी तिला आपोआप कळायचं. आई बाबांनी तर तिला कधीच आपली भावी सून म्हणून डिक्लेअर करून टाकलं होतं. आणि इथे मी आर्मीमध्ये असून सुद्धा तिला आजवर साधं आय लव्ह यू पण बोललो नव्हतो. आणि त्या दिवशी जेव्हा तिने मला लग्नासाठी विचारलं तेव्हा मनोमन मी एक मोठा होकार दिला होता. आज 2 वर्षांनी घरी आलोय ते तिच्या डोळ्यांनी मागितलेलं वचन पूर्ण करण्यासाठी. लग्न आता 2 दिवसांवर आलं होतं. मी घरी येण्याआधीच घरच्यांनी लग्नाची अर्ध्याहून अधिक तयारी उरकून टाकली होती. आताही सर्वांनी आपापली कामं वाटून घेतली आणि मला मात्र तू आराम कर असं बजावून सांगितलं होतं. वेळ घालवण्यासाठी मी टीव्ही ऑन केला. कुठल्या तरी क्रिकेट मॅचची हायलाइट्स लागली होती. मी चॅनल बदललं. The Indian Prime Minister Narendra Modi has promised a strong response after a suicide bomber killed. तेव्हा मोठ्या अक्षरात ब्रेकिंग न्यूजच्या पुढे पुलवामा अटॅक, CRPF ताफ्यातले 40 जवान शहीद, उरीनंतरचा सर्वात मोठा घातक हल्ला, अशा सर्व हेडलाईन्स एका मागून एक येऊ लागल्या. आणि त्याच सोबत स्क्रीनवर दिसू लागली ती भयान चित्र, ज्यामध्ये दिसत होत्या बसच्या फक्त चिंध्या, रक्ताचे डाग, संशयित दहशतवाद्यांची नावं आणि पुन्हा एकदा दिसत होता तो पाकिस्तानचा भ्याडपणा. माझ्या संपूर्ण अंगाची आग होत होती. समोर टीव्ही स्क्रीनवर उमटणारे ते शब्द जसे एक एक करून माझ्या छातीत रुतत होते, अगदी आतवर पोखरत. आता त्या हेडलाईन्स सोबत शहीद झालेल्या जवानांची नावं सुद्धा दाखवली जात होती. त्यात माझ्या कॅम्पची नावं होती. ती संपूर्ण बटालियन ज्यांनी परवा आर्मी कॅम्प मधून निघताना मला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि दिली होती ही श्रींची मूर्ती. माझा पारा मस्तकात शिरला. काय करू काही सुचत नव्हतं. गुदमरल्यासारखं वाटत होतं. आत एखादा ज्वालामुखी कुठल्याही क्षणी उद्रेक होण्याच्या तयारीत होता. घरात वाजत असलेल्या सनई चौघड्यांच्या मंद सुरात मला माझ्या शहीद भावांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. मी गच्च डोळे मिटून घेतले. आत साठत असलेल्या रागाचा कुठल्याही क्षणी भडका उडून या घराने पेट घेतला असता म्हणून मी जागेवरून उठलो. कपाटाजवळ गेलो. त्यातून विस्कीची बॉटल काढली आणि एक ग्लास घेतला आणि थेट गच्चीवर गेलो. गच्चीचं दार उघडताच मगाचपासून पेटलेल्या त्या मनाची आग जराशी शमली. तिथल्या त्या मंद हवेच्या लाटा एक एक करून माझ्या आत पेटलेल्या ज्वालामुखीला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. कोंडलेल्या श्वासांची घडी हळूहळू उलगडत होती. मी तिथेच भिंतीला टेकून खाली बसलो. आतल्या विस्तवाला विझवण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून ग्लासात विस्की ओतली. विस्कीचा पहिलाच घोट घशाला जाळत अगदी आतवर उतरला. आता मात्र त्याने जाळपोळ न करता मनासकट सारं शरीर सुन्न पाडायला सुरुवात केली होती.
ग्लास रिकामा झाला तसा मी अजून एक पेग बनवला. मनातल्या सुन्न शांततेला या अंधाराची साथ मिळत असतानाच काळ्या कुट्ट ढगांमागून आकाशात चंद्र उमटला. मी डोळे मिटून घेतले, पण आता त्या चंद्राऐवजी मला तिचा चेहरा दिसत होता. कारण माझ्या नंतर जर तिचं कुणावर मनापासून प्रेम असेल तर ते या चंद्रावरच. पण पुढल्या क्षणी मला ती गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर दिसू लागली. बसच्या झालेल्या चिंधड्या, रक्ताचे डाग आणि दिसत होते माझ्या शहीद बांधवांचे विखुरलेले अवशेष, जे अजूनही या मातीत मिसळून जणू काही माझ्या भारत मातेचं ऋण फेडत होते. माझी ग्लासावरची पकड अजून घट्ट झाली. माझ्या चेहऱ्यावरच्या शिरा ताणल्या होत्या. मागच्या वेळी जेव्हा या दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं होतं त्यावेळी त्यांच्या प्रेतांचे ढीग आम्ही तसेच सोडून आलो होतो. पण यावेळी मात्र त्यांना जाळायला त्यांची राख सुद्धा नशिबी येणार नाही. विस्कीचा गुण संपून आता माझ्या शरीराने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केली होती आणि तितक्यातच माझ्या हातातला ग्लास फुटला. त्याची एक कास तळहातात रुतली होती. मी ती हळूवार काढली. हातातून रक्त वाहत होतं. रक्ताचे ते थेंब खाली सांडलेल्या विस्कीमध्ये मिसळत होते आणि मला त्यात वर असलेल्या त्या चंद्राचं प्रतिबिंब भासत होतं, गडद लाल. मी आणलेली बॅग उघडलीच नव्हती, म्हणून पुन्हा काही पॅकिंग करायचा प्रश्नच नव्हता. पण सोबत सर्वांचा एक फोटो आणि श्रींची मूर्ती घेतली आणि निघण्यासाठी तयार झालो. समोर आई बाबा उभे होते. त्यांचे चेहरे पडले होते. मी दोघांचे आशीर्वाद घेतले. आईला तिचं रडू नाही आलं आवरता. पण बाबा नाही रडले. त्यांनी माझे दोन्ही खांदे घट्ट धरले आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. बस. बाहेर निघणार इतक्यातच मला ती दाराजवळ उभी असलेली दिसली. मी तिच्या जवळ गेलो. काही बोलणारच इतक्यात तिने तिच्या हाताची बंद मूठ माझ्या समोर धरली. तिने मूठ उघडली तेव्हा त्यात कुंकवाचा करंडा होता. एका बाजूला तिने माझ्याकडे मागितलेलं वचन होतं, तर दुसऱ्या बाजूला देशाप्रती असलेलं माझं कर्तव्य. आणि त्या क्षणी तिच्या कुंकवाच्या करंड्याचं पारडं माझ्या शहीद भावांच्या आहुतीसमोर कमी पडलं. मी तिच्या गालाला स्पर्श केला. तिच्या डोळ्यांतून इतका वेळ थोपवून ठेवलेलं पाणी ओघळलं. मी काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि जड पावलांनी तिथून निघालो. निघताना मला माझ्या डोळ्यांसमोर रक्ताने माखलेलं ते चंद्राचं प्रतिबिंब फक्त दिसत होतं.
आणि दिसत होतं फक्त एकच मिशन, ब्लड मून, अ सर्जिकल स्ट्राईक.